मी ॲडव्होकेट डी व्ही खिलारे, हायकोर्ट खंडपीठ औरंगाबाद, आताचं संभाजीनगर. आज या ठिकाणी आपण सर्व उपस्थित झालात ते यासाठी की फार मोठा वाद चालू आहे. आतापर्यंत नव्हता, एवढा होता, परंतु आता सुरू झाला आहे. पार्लमेंट मोठं की न्यायालय, सर्वोच्च न्यायालय मोठं. आणि मला कुतूहल निर्माण असं झालं की याच्यामधून हे काय साध्य करणार आहे. ऑलरेडी घटना आहे आणि घटनेच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व चाललेलं असताना मग ते कायदे मंडळ असेल, मग ते ज्युडिशियरी असेल, मग ते एक्झिक्युटिव्ह मंडळ असेल, हे सर्व त्यांना त्याचे अधिकार दिलेले असताना मी सुप्रीम असं सुप्रीम कोर्ट बनतं, मी सुप्रीम असं पार्लमेंट बनतं आणि हा वाद थांबायला तयार नाही. परवाला या वादाला तोंड फुटलं. ते तोंड असं फुटलं की दुबे नावाचा ग्रस्त यांनी ते तोंड फोडायचं काम केलं, त्यांनी ते ओपन करायचं काम केलं. याचं कारण असं की तामिळनाडूमध्ये गेल्या 2 वर्षापासून जे विधेयक मंजूर केलेली होती ती थांबवली. कोणी थांबवली? राज्यपाल. काय करतं केंद्र गव्हर्नमेंट, केंद्राचं गव्हर्नमेंट, सरकार, केंद्र सरकार, की आपले माणसं त्या ठिकाणी राज्यपाल म्हणून बसवतात आणि त्यांना जसं पाहिजे तसं करून घेतात. महाराष्ट्र उदाहरण महाराष्ट्राचं तुमच्या समोर आहे की अजूनही निर्णय दिलेला नाही आहे. आणि जर तो निर्णय झाला असता तर आज वेगळंच काही चित्र झालं असतं. तसंच तामिळनाडूचं करायचा हा प्रयत्न चाललेला होता, परंतु तामिळनाडूचं सरकार खंबीर आणि म्हणून ते होऊ शकलं नाही. आता तामिळनाडू सरकारने कायदे पास केले, विलंब लागल्यानंतर पुन्हा वापस घेतले, पुन्हा आणखीन कायदे तेच पास केले आणि पास केल्यानंतर राज्यपालाकडे पाठवले. राज्यपालांनी निर्णय न घेता ते तामिळनाडू राष्ट्रपतीकडे पाठवले आणि खऱ्या वादानं इथे सुरुवात झाली. दुबे नावाच्या सदग्रस्ताने, मी सदग्रस्त यासाठी म्हणतो की हा निर्णय हा आला त्याला कारणीभूत दुबे आहेत आणि हा जर निर्णय झाला नसता तर हे वाद असाच चालू राहिला असता. म्हणून मी त्या ग्रस्ताला फार धन्यवाद याच्यासाठी देतो, कोणत्याही अर्थानं समजा, की त्यांनी हे पुढे पार्लमेंट म्हणजे सुप्रीम कोर्टापर्यंत नेलं आणि सुप्रीम कोर्टाने यावर निर्णय दिला. आणि तोच आजचा हा विषय होता की यापुढे पार्लमेंटने, कायदे मंडळाने आपली जबाबदारी ओळखावी, घटनेच्या अंतर्गत राहूनच कायदे करावेत, अन्यथा तिथे तोंडघशी पडायचं काम येईल. आणि या प्रकरणामध्ये ते तोंडघशी पडलेले आहेत. यापुढे वाद होऊ नये कोणत्याही प्रकारचे, असा हा प्रयत्न या ठिकाणी मान्य वक्ते या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मीही या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी विवेचन करण्याचा प्रयत्न करतो आहे. धन्यवाद. सप्रेम जय भीम. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.